काय करता? बाई मी घास बांधितो. कम बांधिता हो घास? घास विकायला न्यायचा आहे मला. विकायला न्यायचा? का बरं विकायचा घास? पैशासाठी. किती रुपयाला पिंडी? 5 रुपयाला. किती पेंड्या न्यायच्या तुम्हाला? मला 100 पेंडे न्यायच्या. 100 पेंड्या न्यायच्या. कशी बांधिता हो अण्णा तुम्ही पिंडी? व्यवस्थित बांधायची, एकवर एक ठेवायची. मग असे 1-2-3 काड्या घ्यायच्या, अशा बांधायच्या आणि अशी टाकून द्यायची. लय फास्ट जमत हो तुम्हाला. मग आहे घास पिवळा झालेला दिसतोय. चालेल ना. घास कापायला लवकर जमलं नाही. आमच्याकडं पाऊसच नव्हता, पण अचानक पाऊस आला. 1 ते 1.5 तास पाऊस झाला आम्हाला, त्याच्यामुळे घास बांधायला जमलं नाही का? मग आहे त्याच्यामुळे ते बांधून राहिल्यामुळे पिवळा झाला. आता कवर घास शिकिता? तुम्हाला गाडी झेपती का? गाडी झेपती ना. हा का? 100 पेंड्या गाडीवरच नेता का मग? हा. एक कटी टाकून द्यायच्या का उलीवर टाकायच्या अण्णा? इथं 5, तिथं 10, तिथं 15 अशा टाकायच्या. अशा टाकायच्या का? रोज सकाळी तेच उद्योग का मग? रोज सकाळी तेच उद्योग. कापायचं कधी? कापायचं संध्याकाळी. कोण कापित? माझी मंडळी कापिती, मी कापितो. हा का? मग आहे. मग अजून काय? अजून काय नाही. आम्हाला खूप पाऊस झाला, पाऊसच नव्हता आत्तापर्यंत. कशाला लागत होत तुम्हाला पाऊस? पाऊस आमचे ऊस जळायला लागले होते, त्याच्यामुळं लागत होता. मग आनंदी झाले का तुम्ही आता? आता खूप आनंद झाला मला. हा का? वाटाने बैलगाडी चालली. आता बैलगाड्याच राहिल्या आहे ना? मग आता बैलगाडी गेल्या आणि ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टर आले, मोटरसायकली आल्या, टेम्पो आले. आता बैलगाड्या हळूहळू कमी होत चालल्या. हा का? हा. आणि तिथून पुढं परत सुद्धा लोक बैलगाडीकडेच येतील. हा, आता पेट्रोल डिझेल इतकं महाग झालं म्हणल्यावर होऊन टायमिंगला मिळत सुद्धा नाही. त्याच्यामुळं परत पहिल्यासारखे दिवस येते का? पहिल्यासारखे दिवस येणार परत. मग आहे बा. आता लोक बैलाची शेती करायला लागते परत, आहे ना? बैलांनी शेती करायला लागते. लोकाला कळलं आता. पेट्रोल डिझेल महाग आहे आणि ते बी टायमाला भेटत नाही, कधी बी काही बी होऊ शकतं. तशीच लोकाला बैलाची किंमत कळायला लागली. आज झालं का? मग आहे. अण्णा, माणूस असा आपला शेतकरी माणूस का बरं दिवसभर असे कष्ट करतो? म्हणजे दिवसभर म्हणजे मला काय म्हणायचं थोडक्यात, आयुष्यभर कम कष्ट करतो? शेतकरी माणूस त्याचं कुटुंब सांभाळणं, त्याचे लेकरं बाळं सोयीला लागणे, नोकरीला लावण्यासाठी, शाळेची फी भरण्यासाठी, त्याच्यासाठी शेतकरी माणूस काम करीत असतो. बरं, आता आपण लई शेतकरी बघतो, आपण स्वतः शेतकरी. जरी पोरं सोयीला लागले तरी म्हातारा बाप कम बसत नाही. बरं, आई बाप त्याला बसतच नाही. त्याला वाटतं अजूक सुधरण, अजूक लेकाच्या प्रपंचाला मदत करीन असं वाटतं का? आणि लेकांनी सांगितलं आता मी लई कमी तो बसा, तरी बसत नाही, आहे ना? तरी आई बाप बसत नाही. त्यांना काम करायची सवय लागलेली राहते. ती इच्छाची गोष्ट सांगा ना. एक इच्छो होता आणि इच्छोही नव्हती. त्यांचे लग्न झाले. हां, त्यांना लग्न पिल्लं झाले. लग्न झाल्यानंतर त्यांना 2 मुलं झाली. मुलगा